कोणतं आवडलं? हां, गेल्याच आठवड्यात आम्ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी केली. पुण्यातलं एकदम म्हणजे खूप गर्दीचं ठिकाण जे आहे गुडलक चौक. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं असेल यापूर्वी. तर तिथं आहे कलाकार कट्टा. तर तिथं आम्ही दरवर्षी शाहू महाराज जयंती साजरी करतो. तर या जयंतीसाठी मी माझ्या सगळ्या मित्र कंपनीला इन्व्हाइट केलं होतं आणि इथं आम्ही जवळपास 150 किलो लाडू वाटप केले. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही ते लाडू वाटप करत असतो. कधी 200 किलो, कधी 300 किलो आणि कधी 500 किलोसुद्धा वाटप करतो. आणि इथे येणारे आमच्या म्हणजे जेवढे ओळखीचे येतात ते सगळे लाडू घेऊन येत असतात. आता आमचं सेशनचं काम सुरू आहे, तर त्यामुळं जिथं जागा मिळेल तिथं आम्हाला ते सेशनचे डॉक्युमेंटेशन करावं लागतं आणि हेच या मॅडम भरतायत. आपले जे श्रीमंत पुणेचे व्हिडिओ असतात ते शूट करण्यासाठी कोणी ना कोणी लागत असतं. तर माझे व्हिडिओ शूट करायला या मॅडम असतात. तर या मॅडमचा वाढदिवस होता, कोणतं आवडलं? तर त्यांना काहीतरी प्रेझेंट द्यावं म्हणून त्यांच्याच आवडीनं घड्याळ निवडायला सांगितलं मी त्यांना आणि त्यांना एक घड्याळ प्रेझेंट केलं. त्यांचा वाढदिवस नुकताच झाला आहे. तर नमस्कार सर्वांना. बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हता आणि मी ठरवलं होतं खरं तर की लेह लद्दाखहून आल्यानंतर रेग्युलर व्हिडिओ करणार. पण शेवटचा व्हिडिओ गावाकडचा टाकला, आजीचा, सानूचा, सगळ्यांचा. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी व्हिडिओ नाही टाकू शकलो. गावाकडून आलो इकडं परत पुण्याला. कारण काय की शाळा सुरू झाल्या होत्या, सुरू होणार होत्या. म्हणजे मी मागच्या महिन्यातच आलो होतो, तेव्हा शाळा सुरू होण्याला काही दिवसच बाकी होते. आणि शाळा सुरू झाल्या. आता तुम्हाला तर माहिती आहे, शाळा सुरू झाल्यावर आपलं काम सुरू होतं. आणि काम काय असतं तर आपलं सेशन घ्यायचं असतं वेगवेगळ्या शाळांमध्ये. तर आता ते काम सुरू झालेलं आहे. आणि पुण्यात आता मी पूर्वी काय होतं की ग्रामीण भागात जावं लागायचं. म्हणजे कुठं मंचर असेल किंवा जुन्नर तालुका, नारायणगाव तिकडं जावं लागायचं. पण आता तिकडं न जाता पुण्यातच सुरू आहे आणि एक नवीन प्रोजेक्ट आहे. म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये मी आधीपासूनच होतो पण मी करत नव्हतो. आता मी ते सुरू केलं आहे. तर खूप छान प्रोजेक्ट आहे तो. लहान म्हणजे 8वी 9वी 10वीच्या मुला मुलींसाठी. तर पहिल्याचा जो प्रोजेक्ट होता तो फक्त मुलींसाठीचा होता आणि हा प्रोजेक्ट जो आहे मुलांसाठी सुद्धा आहे आणि मुलींसाठी सुद्धा आहे. तर त्याची एक शाळाही झालेली आहे माझी हडपसरमधलीच, हांडेवाडीच्या जवळ एक शाळा होती. तर ती शाळा झाली आहे आणि आता पुन्हा दुसरी शाळा पुन्हा हडपसरमधलीच खूप मोठी शाळा आहे. आणि त्या शाळेत मी आज म्हणजे आज पहिलाच दिवस होता. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की पॅरेंट मिटिंगला आम्हाला थोडं बोलावं लागतं तिथं, की पॅरेंटला कल्पना द्यावी लागती की मुलांना आम्ही काय शिकवणार आहे सेशनमध्ये. मग त्यामध्ये त्यांचं करिअर गायडन्स असेल. आणि आज खूप छान संवाद साधता आला तिथल्या पॅरेंट्ससोबत. 10वीच्या विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स होते. तर त्यांना ध्येयनिश्चिती मुलांची म्हणजे करिअर कसं गोल सेट करायचं आणि यासोबतच व्यसनाधीनता आणि बऱ्याच गोष्टी शिकवणारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी जे आवश्यक असतात त्या शिकवणारे. तर ते सुरू झालं आहे आता. आणि हे सगळं सुरू असतानाच आता कसं असतं की वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवायला आणि शाळांमध्ये मर्यादा असते, कुठलं शूट घेता येत नाही. पण तरी आता ठरवलं आहे की करूया आपण 1-2 दिवसाला का होईना पण व्हिडिओ टाकायचा. कारण एक गंमत काय झाली माहिती आहे का की मी एका ठिकाणी, आता तुम्हाला माहिती की नाही माहिती नाही मला, पण आपण एक पेज सुरू केलं आहे आणि ते पेज जे आहे ते आहे श्रीमंत पुणे म्हणून. तर कोणी जर पाहिलं असेल तर त्यांना कळलं असेल की ते काय आहे पेज म्हणून. तर त्याच्यावर आपण प्रमोशनल व्हिडिओ बनवतो. तर प्रमोशनल व्हिडिओ म्हणजे आता जवळपास 3 महिने झाले ते सुरू करून. तर त्याचे फॉलोअर्स पण खूप छान ग्रो झालेत. आता जवळपास 32,000पर्यंत गेलं आहे ते पेज. आणि त्याचे प्रमोशनल व्हिडिओ असतात. तर ते प्रमोशनल व्हिडिओ करायला गेलो तर त्या दिवशी एका ठिकाणी गेलो होतो मी प्रमोशनल व्हिडिओ करायला. मला वाटतं हडपसरच्या पुढं आहे ते, वडकी म्हणून आहे. तर तिथं एक सबस्क्रायबर ताई भेटल्या. तर त्या म्हटल्या की त्यांनी मला ओळखलं आणि आवाज दिला मला. तर म्हणे तुम्ही व्हिडिओ बनवता म्हणे आणि मी तुमचे व्हिडिओ पाहते पण तुम्ही व्हिडिओज बनवत नाही म्हणे. आता खूप दिवस झाले तुमचे व्हिडिओ येत नाही आहे, आम्हाला बघायला आवडतात पण तुम्ही व्हिडिओ बनवत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि मग मला तेव्हा पण म्हटलं अरे यार खरंच आपण ना, कमेंट पण बऱ्याच असतात की रेग्युलर व्हिडिओ बनवत जा.
तर बनवणारे व्हिडिओ आणि आजचा तुम्ही हे व्हिडिओ पाहिला असेल अगोदरचा. तर आता बाकीचे पण अपडेट्स द्यायचे आहे तुम्हाला. आता खूप झालं आहे मलाही ते आता लांबवायचं नाही आहे फॅमिलीचं सगळं. तर चला भेटतो तुम्हाला. आता मी व्हिडिओ टाकणार आहे आणि रेग्युलरली व्हिडिओ टाकायचे आहे मला. तर आजचा आहे शुक्रवार आहे मला वाटतं आज. तर आजचा हा पहिला व्हिडिओ म्हणायचा समजायचा माझा आणि इथून पुढचे रेग्युलर व्हिडिओ येतील. तर ते पण तुम्ही पेज बघा जाऊन श्रीमंत पुणे आणि काय सुधारणा करायच्या असतील तर त्याही मला सांगा. मी नक्की त्या सुधारणा करेल. कारण काय आहे की काहीतरी नवीन व्हेंचर सुरू केलं आहे मी आणि त्याच्यात ओम भाऊचं सपोर्ट असतंच, सुदर्शन पण असतो, ते पण येत असतात इथं. कधी मला काही म्हणजे ओम काहीतरी गायडन्स करत असतो. आता सोशल मीडियामध्ये तो खूप एक्सपर्ट आहे आणि मला ह्याची आवडच आहे. पण म्हटलं आता आपण एवढं करतोय हे व्हिडिओ, मग आपण पर्सनल ब्लॉग का बंद करायचे असा प्रश्नही मलाही पडला. आणि त्या ताईंनी सांगितल्यापासून तर पुन्हा माझ्या म्हणलं नाही आता व्हिडिओ सुरू करायचेच आपल्याला. कारण आपण सगळं येत असताना सगळं जमत असताना का नाही करायचं हा प्रश्न मला समोर पडला. म्हटलं बस झाला आता सुरू करूया. तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता रेग्युलरली व्हिडिओ टाकायचे ह्या यानंच निश्चयानंच आता मी व्हिडिओ सुरू केले. चला भेटतो. बाय बाय.